हम लोग यूट्यूब पे आ रहे हैं। बेटा मी काय करतो, सुरुवात करतो. मी काय करतो, दिवसभराचा आढावा दर शुक्रवारी येतो. तर उद्देश असा आहे ना की आपलं लाईफ डॉक्युमेंट करून ठेवावं. आता माझ्या दृष्टीने शुक्रवारी सिंहगडावर येणं हा खूप मोठा महत्वाचा इव्हेंट आहे ना. पण दर शुक्रवारी जरी येत असलो तरी प्रत्येक शुक्रवारी एक वेगळा अनुभव असतो ना तो. वेगळी माणसं, वेगळी माणसं. आता 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 बघा नाही किती वेगळी गोष्ट आहे की तुम्ही नेचर बरोबर फिरण्याचा आनंदच वेगळा असतो. हो की नाही तो. आणि प्रत्येक ऋतूमध्ये येतो. प्रत्येक ऋतूला येतात. हो, वर्षभर येतो ना ते तो. पावसाळ्यात सुद्धा. पावसाळ्यात सुद्धा अरे आता मजा येते ती. तर मग हे आठवण आपली डॉक्युमेंट करून ठेवावी असा साधा उद्देश आहे तो. खूपच. आणि युट्यूबवर फ्री आहे. हो, युट्यूबवर फ्री आहे ना ते. बरोबर. तर त्यामुळे एकदा युट्यूबवर अपलोड केलं की मोबाईल रिकामा करून टाकायचा. मोबाईल मध्ये स्टोरेजचा झंझट नाही. झंझट नाही ते. आणि दुसरीकडे कुठे गुगल फोटोज मध्ये त्याला पैसे पडतात. हो, आणि नवीन नवीन जीमेल आयडी पण बनवायचा. अरे नाही, पण त्याच्यापेक्षा हे फुकट आहे ना. फुकट आहे. हा ना, फुकट आहे. आणि आपल्याला नंतर बघता येते ना मग आता. हा बाबा, मागच्या वेळेला काय झालं. हा, आठवणी काढून मजा येते ती. तर असा उद्देशाने मी हा म्हणजे हा व्हिडिओ करतो आहे. काका, तुम्ही किती दिवसापासून करताय ट्रेक? अरे मी लहानपणापासूनच करतोय. किती वर्षापासून? मी पुण्यातलाच आहे ना, तर त्यामुळे बॉर्न अँड ब्रॉट अप. कामधंद्याला पण इथेच होतो मी. तर त्यामुळे नेहमी येतो ना. आता ऑब्विसली जेव्हा बिझनेस वगैरे होता त्यावेळेला असं दर शुक्रवारी येत नव्हतं मी. पण दर शुक्रवारी यायला लागून सुद्धा आता खूप वर्ष झाली. आणि होतं काय, आता मी 70 वर्षाचा आहे बरं का. बरोबर, 90 तर तेच आहे. नाही, अरे गंमत काय होते. आपण वरती चढताय म्हणजे ते अरे असं नाही, की- खूप आता आता मला दोघं तिघं भेटले तर तेही माझ्याच वयाचे आहेत, तेही येतात. आणि त्याचं सिम्पल प्रिन्सिपल आहे की येत राहिलं ना की येता येतं ते. आणि आम्ही तुम्हाला विचारल्यानंतर अजून 3-4 जणांना विचारलं. ते सगळे होते ना. 70 क्रॉस केलेलं नव्हतं. कोणी 65, कोणी 60, 67 70 तर अजून तुमच्या सोडून कोणच भेटलं नाही. कोणच ना आम्हाला भेटलं नाही तरी. हो हो, म्हणजे तुम्ही या वयातून भरपूर फिट आहात. नाही, आहेत पण खूप जण आहेत. म्हणजे अरे आजच सांगतो बरं का. सकाळी एक माणूस मला भेटला. तर मला त्याची बायको भेटली ती. तिने सांगितलं मला नवरा मागून येतोय म्हणून. तर तो अमेरिकेत आहे, सर्जन आहे. तर त्यांच्याकडे तो म्हणाला सर्जन असं 70-75 वयाचे होईपर्यंत प्रॅक्टिस म्हणजे सर्जरी करत असतात ते हं, या वयामध्ये सुद्धा. पण तो म्हणाला मी ठरवलं की नाही, आपण रिटायर व्हायचं म्हणून. आता आज 70 वर्षाचा आहे तो. तर मी रिटायर झालो. तर त्यांनी प्लान काय सांगितला माहिती का, की पुढची 5 वर्ष दरवर्षी 5 ट्रेक आणि एक्सपिडिशन, म्हणजे तो क्लाइंब वगैरे पण करतो बरं का. आणि हे सगळं हिमालयात करायचं. तर त्याच्याकरता साधारणतः म्हणजे तो जो सीझन असतो ना त्याप्रमाणे 5-6 महिने इथे येऊन राहायचं. बाकी तो कॅनेडियन आहे, कॅनेडियन अमेरिकन आहे, इंडियामध्ये. तिकडे राहतो तो. नॉर्थ अमेरिका. हा. तर म्हणजे 70 ते 75 वय. आणि त्याच्या बायकोने मला सांगितलं की मी 10,000 फुटापर्यंत जाते. माझा नवरा 16-17,000 स्क्वेअर फूट हाईट पर्यंत जाऊ शकतो तो. तर तसा त्याचा फिटनेस होता. तो त्याची प्रॅक्टिस करायला आला ना. बायको एकदा वर जाऊन खाली यायला लागली तर साधारणतः ती अर्ध्यावर होती. तोपर्यंत हा खाली येऊन परत वर जाऊन उतरत होता. मला बेटापाशी भेटला होता. तो लोक आहेत असं. आणि ऍक्च्युअली त्याचं ना सिम्पल प्रिन्सिपल आहे की तुम्ही जर येत राहिलात ना तर तुम्ही येऊ शकता म्हणजे. बाकी त्याच्यात असं वेगळं काही नाही आहे म्हणजे. 2017 नंतर आज परत आलोय. हा, मग असेच तुम्ही येत राहिलात ना या वयामध्ये पर्टिक्युलर फाउंडेशन तुमचं पक्क होईल ना. मग आता ऑब्विस आहे की मध्ये काही वर्ष तुम्हाला जमणार नाही, दर आठवड्याला नाही जमणार, कधी महिन्याला याल, कधी 2 महिन्याला याल. पण जेव्हा परत वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही सुरुवात केली की तो आता जे कमावून ठेवलंय ते असतंच ना म्हणजे. हा ना. पण येत राहायचं म्हणजे ऑब्विसली. पण त्यावेळेला आलेलो ना तर सगळ्या आठवणी आता एकदम उजळल्या की आम्ही इथे येऊन हे केलेलं, हो ना. इकडे फिरलेलो, इकडे गेलेलो, कल्याण दरवाजा बघितला, सगळं सगळं आठवायला. 8 वर्षापूर्वीची गोष्ट. हो. पण आज सगळं आठवलं. आठवलं. हा ना. आणि आता तुम्ही नोकरी करता ना. हो, आम्ही नोकरी करतो. नोकरी करत असताना सुद्धा तुम्ही वेळ काढून आलात हे सुद्धा कौतुकास्पद आहे ना ते. आणि बरेच लोक काय म्हणतात वेळ लागतं म्हणून. आता मला भेटले ना ते सांगत अरे ऍक्च्युली आमचा मंगळवार होता, मंगळवारी नाही जमलं तर आम्ही बुधवारी येतो, बुधवारी नाही जमलं तर गुरुवारी येतो.
आज मग कसं का नाही, आठवड्यातनं एकदा यायचं असते, आता वेळच लागलेला आहे. पण आम्हाला तुम्हाला हे प्रश्न विचारायचं होतं की तुम्ही शुक्रवार हा दिवस कसा काय निवडला? अरे नाही, काय झालं, पहिल्या बहुतेक सगळे ना पहिले रविवारी यायचे, हा. सगळे सगळे बरं का, सगळे रविवारी यायचे. पण ती गर्दी वाढत गेली, त्यामुळे मग रविवारच्या ऐवजी दुसरा वार प्रत्येकाने चूज केला तो. तर त्याच्यामध्ये मी काय केलं, किंवा मी आता शुक्रवारी कोविड पासून यायला लागलो. मी काय केलं ते की मला शनिवार रविवार माझा फ्लॅट कुठे बुक करावा ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं, real सल्ला estate. देणं, असं. कारण तुमच्यासारखे लोक ते म्हणतात अरे मला या लोकेशनला पाहिजे, मला 3-4 आवडलेले आहेत. आणि आजकाल सगळेच प्रोजेक्ट चांगले असतात, त्यामुळे ते ठरवणं अवघड असतं. मग काय प्रश्न असतो की बिल्डर चांगला आहे का, वेळेवर देईल का, फसवणार तर नाही ना, क्वालिटी कशी आहे. जरी रेरा आला असला, आणि पूर्वी तर रेरा नव्हता, तर त्यावेळेला तो कुठेच काहीच इन्फॉर्मेशन नसायचे. तर मग ज्याला या व्यवसायातला माहिती आहे त्याला विचारून बघू, असा उद्देशाने मी म्हणजे सांगायचो की मला विचारा. आम्ही अभ्यास पण करायचो सगळ्या प्रोजेक्टचा, तर मला विचारायचंय ना असं. तर त्यांना शनिवार रविवार सुट्टी ना, तर त्यामुळे मी म्हटलं की शनिवार रविवारी नाही जायचं आपण आता. तुम्हाला पीक टाइम आहे तुमचा. हा, Peak time. संध्याचा. कारण नॉर्मली माणूस शनिवार किंवा रविवार असं सुट्टीचा दिवस निवडतो. आणि पुढे काय झालं माहितीये का, अरे गुरुवारी पण गर्दी. काय, गुरुवारी औंधूत बस सुटते, आणि त्या औंध मधल्या लोकांचा असा काही त्यांनी एकत्र तो सॉर्ट ऑफ क्लब केलेला आहे ना, की ती बस औंधलाच भरते. Okay. नाहीतर गुरुवारची बस, शनिवारची बस, रविवारची बस कोथरूड, मी कोथरूडमध्ये राहतो ना, तर कर्वे पुतळ्यापाशी येते, पहाटे 5 वाजता येते. आणि त्या बसनी येणारे लोक कसे माहितीये का, की 5 वाजता ती बस तिथे येते, इथे समजा 6 वाजता आली, सकाळी पटकन येते ते, तर 6 ते 7 वर चढायला, 7 ते 8 खाली उतरायला, 7:15 8:30ला दुसरी बस येते परत जाणारी. 2 तासात हा, 2 तासात नेहमी येणारे लोक जे आहेत ना, 2 तासात येतात ते. वरून खाली. हो, जायला 1 तास. पुणे दरवाजाला हात लावतात ते, फक्त पुणे दरवाजाला हात लावतात ते. हा, आणि परत यायचं ते. ट्रेक करणार. हा, फक्त एवढंच, फक्त चढणं उतरणं एवढंच फक्त. पुणे दरवाजाला हात लावायचा आणि यायचं. तर 8:30च्या बसने इथून सुटते, 9:30 पर्यंत घरी गेले, ऑफिसला कामाला गेले, असं म्हणणं आहे. किती काय एक्सपिरियन्स आहे. हो, असं विना strength तर सगळं आहे. किती असं जमतं त्यांना. हं? इथे किती वर्षापासून येतो? नाही, आता मी हे करा, मी इथे यायला लागलो, मला सुद्धा असं रेग्युलरली शुक्रवार मला तो कोविड पासून झाला. त्याच्या आधी रविवारी येत होतो, तर तो मी अगदी दर रविवारी असं, त्याच्या आधी जवळजवळ मी 2007-8 पासून येत होतो. कारण काय झालं, 2007-8ला मी हा सल्ला देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या आधी मी नोकरी करत होतो 2002 ते 2007. त्यावेळेला तिथे साईटवर काम असायचं, शनिवार रविवार सुट्टी असायची म्हणून. आणि माझं रहाटणीला साईट होती, त्यामुळे हिंजवडी मधले सगळे, वाडेवाडी. हा, हिंजवडी मधले लोक असायचे, त्यामुळे शनिवार रविवार त्यावेळेला येणं शक्यच नव्हतं ना. तर मग तेव्हा मी असं आठवड्यातनं, महिन्यातनं केव्हा तरी येत होतो. त्यावेळेला कमी झालेलं होतं ते. त्याच्या आधी माझी एजन्सी होती, तर त्यावेळेला काय मीच मालक, आणि रविवारी सुट्टी, त्यामुळे मग तो प्रश्न नव्हता. त्याच्या आधी म्हणजे 2000च्या आधी तर मी सायकलवर नाही यायचो. सायकलवर खाली सायकल लावायची, वर जायचं आणि यायचं असं. आता तुम्ही कसं येता आता बसली होतो. खालून खाली बस येते आपल्या याला पायथ्याशी बस येते ना, बस येते का? बस येते. फ्रिक्वेन्सी कशी राहते? चांगली आहे. म्हणजे ऍक्च्युली ते म्हणतात 30 मिनिटांनी आहे म्हणून, आणि ती शनिवार वाड्यावरनं सुटते. पण सकाळची जी पहिल्या 2 बसेस आहेत त्या स्वारगेट पासून सुटतात. त्या बसचा स्वारगेटपासून किती नंबरची बस? 50 नंबर, या बसचा नंबर 50 आहे. तो वाड्यापासून 50 नंबर. 50 नंबर. हा, हा. तर 50 नंबरची ती बस आहे. पहिली 5 वाजता आहे, दुसरी 5:45ला होती, ती त्यांनी आता सध्या कॅन्सल केली कारण मध्ये गर्दी नव्हती म्हणून. त्याच्यानंतर एकदम 6:30ला येतो, तर मी 6:30च्या बसने येतो. त्याच्यानंतर मग मध्ये 2 सुट्ट्या आहेत, 1-1:30च्या सुमाराला एक तासभराची गॅप आहे, आणि 4च्या सुमाराला त्यांची शिफ्ट चेंज होते म्हणून त्यावेळेला एक तासभराची गॅप आहे. ते नाहीतर 30-40 मिनिटांनी बस आहे इकडे. चांगलं आहे. काय झालं पुढे चांगली मागे फ्रिक्वेन्सी येते. हं. असं तुम्हाला कधी ग्रुप बनवावंच नाही वाटलं की आपण ग्रुप बनवून मग येऊया? अरे ते काय होतं माहितीये का, वय वाढत जातं ना तसं आपल्या मित्रांमध्ये किंवा आपला जो काय कुठला कामानी वगैरे जो काय ग्रुप असेल ना, तर त्याच्यामध्ये माणसं भेटत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे हा इंटरेस्ट असलेली माणसं कमी असतात. तयार होणार नाही. हा, नाही, दुसरी गोष्ट काय माहितीये का, मला असं वाटायचं की मग परत त्याच लोकांच्या बरोबर
म्हणजे अच्छा. काम पण त्याच कंबर काम करायला लागल्यानंतर ना आता इथे हा आपण काहीतरी चेंज म्हणून येतो तर त्यावेळेला परत तीच माणसं अशा याने मी पण कधी कोणाला एनकरेज नाही केलं. त्याच्यापूर्वी मी माझ्या मित्रांचं बळे बळे घेऊन यायचो म्हणजे अगदी लहानपणापासून ओके. बळे बळे होते. मग त्याची इच्छा नसली तरी एकदा तरी यायचाच कोणतरी तो. तर त्यावेळेला असं कुणीतरी असलंच पाहिजे बरोबर असं होतं ते. नंतर असं लक्षात आलं की नाही आता आता तर त्यामुळे काय झालंय की आता मी तर गृहीत धरलेलं आहे की म्हणजे मी कोणाला बोलवायलाही जात नाही. कुणी मला म्हणालं मी तुझ्याबरोबर येतो कारण मी असं हे व्हिडिओ टाकतो ना ते बघून कुणीतरी म्हणतो की येतो म्हणाल तर ये म्हणतो मी. तिथे 6:30च्या बसला नाही तर इथे 7:30ला मागच्या वेळेला आला ना मागच्या शुक्रवारी आणि तू पहिल्यांदा चढला 45 वर्षाचा होता आणि चांगला चढला म्हणजे त्याचं त्यालाच डबल वाटलं म्हणजे त्याला त्याच्या फिटनेसची कल्पनाच नव्हती. ओके. वर गेला तर तुम्हाला काय आहे की मी खाली मान घालून तुझ्या मागे मागे आलो बरं का. तो वर त्यांनीच डिक्लेअर केलं पण ते उतरताना घसरडं वगैरे असेल त्यांनीच डिक्लेअर केलं बरं का. आणि खाली आल्यानंतर मला अरे मी ते घसरडं असेल आणि पण घसरडं विसरून गेलो इतका आरामात आला. बरं तो उंच होता ऍक्च्युली खूप म्हणजे 6.5 फूट वगैरे येतो. तर उंच माणसानं बॅलन्स सांभाळणं अवघड जातं ते. बरं चढताना काय टांगा लांब पडतात बॅलन्स तर तेही त्याला जमलं म्हणजे तोच चकित झाला आता. बरं मी त्याला नंतर दुसऱ्या दिवशी विचारलं की बघा पाय मी दुखले काही नाही. हे असं होतं की आपल्याला आपल्या शारीरिक क्षमतेची बऱ्याच वेळेला कल्पना नसते की आपण हे करू शकतो ते. आणि ऍक्च्युली तसं आहे फक्त चालणं आहे ना अनइव्हन सरफेस आहे आणि चढणं आहे. तर आता एक कंडिशनिंग झाली की आपण जिने पण चढायचं टाळतो आणि दुसरी गोष्ट काय कन्सिस्टंटली इतकं एकच गोष्ट इतका वेळ करायची ह्याची पण सवय नाही राहिली. तुम्हाला कदाचित ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही सगळं भान विसरून कदाचित करत असाल पण इन जनरल लोकांना कुठलीही गोष्ट इतका वेळ असं फोकस्ड करायची सवय नाही राहिलेली ती. तर इथे तसं आपण करतो ना ते की एकच गोष्ट की चढणं संपत नाही ते 1 तास 1.5 तास चालतं नाही. तुम्हाला किती वेळ लागतो खालून वर जायला? नाही मी ना आता मी माझ्या मनाशी ठरवलंय की 2 तास चढायला 2 तास उतरायला. ओके. एवढे आपल्याला लागणार पण मी रमत गमत जातो गप्पा मारत जातो फोटो व्हिडिओ काढत जातो. तर त्यामुळे मी असं वेळेचं काही ठेवलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट काय माझ्या बायकोने सांगितलं धडपडू नको. बरोबर आहे. ते एक हो ना? महत्त्वाचं आहे. हे फक्त व्यवस्थित जावा. धडपडला तर तुझं पोट काय करणार. वय झालंय हाडं इश्यू होतात. हो अरे साधा पाय मुरगळला वगैरे तरी किती त्रास होतो तो. तुमची मुलं काय म्हणतात? तो या भानगड म्हणजे तो ह्याच्याबद्दल विचारायच्याही भानगडीत पडत नाही. तो अजिबात काही करत नाही तो. त्याचं मुलांना थोडी काळजी असते बाबा काय नाही तो काळजी करत नाही कारण काळजी म्हणलं की सिंहगड मग कधीतरी त्याला वाटतं की आता आपण झाला होतो वगैरे असं. तर पण त्याला ते नाही करायचं त्याला ते नाही आवडत त्यामुळे तो माझीही काळजी करत नाही. ही सोडून ते कात्रजवरून एक राहते ना 17-1 किलोमीटरची ती केली आहे तुम्ही कधी? फार पूर्वी केलेला आहे मी रात्री नाही दिवसाचा केलाय पण फार पूर्वी केलेला. तसे बाकीचे ट्रेक मी बरेच केलेले आहेत ते पण ते आता काय झालंय माहितीये का किल्ले बघणं आणि इतर ट्रेक करणं ही करमणूक झाली. ही करमणूक नाही हा एकतर नाही छंद पण नाही हा रुटीनचा भाग आहे आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकरताही आवश्यक गोष्ट आहे ती. तर मी आता असं ठरवलेलं आहे की आणि म्हणजे वेळ आणि पैसे ही पण गोष्ट महत्वाची असते. काय होतं आता समजा एखाद्या ट्रेकला रुपये काय ते फी वगैरे घेतात ना सगळी ऑर्गनाईज करतात गाडी बिडी तर 1000 रुपये देणं आता काय अवघड नसतं ना ते. आता मला सवय पर्टिक्युलरली मला की मला एकदा एखादी गोष्ट करायची ना ती मला ती नेहमी करावीशी वाटते. तर जसं मी इकडे दर शुक्रवारी येतो तसं जर मी तिकडे जायला लागलो तर महिन्याचा जर हिशोब वर्षाचा जर हिशोब केला तर केवढे पैसे खर्च होतील राहू दे. आता आपण मिळवत नाही आणि आहेत म्हणून करून टाकायचं याच्यात काय शहाणपणा नाही आहे तो म्हणजे. आणि मग आणि हे ऍक्च्युली सगळ्याबद्दल आहे ते. आता पॉलिटिक्स बद्दल युट्यूब व्हिडिओ असतात
पॉलिटिक्सवर कोण कोण काय काय बोलत असतं ते सगळं बघत बसलं तर दिवस ते बघण्यातच जाईल रे. असं वाटतं ते बातम्यांचं चॅनल आहे ना बंद करून बसावं, हो, तो चॅनलच नको. तर मग आपल्याला काय पाहिजे, आपण काय पॉलिटिक्स मध्ये पडणार नाही, आपल्याला साधारणतः काय चाललेलं आहे एवढं एक कल्पना असं की ठळक पुरेशी बातम्या आहे. बघायच्या 7 वाजता हा, तरी. संपला विषय भाऊ. दिवस रात्र बातम्यांवर काही ना काही हो. चालूच असतं. बरं, आता आपले इंटरेस्ट बरेच वेगवेगळे असतात ना ते. हो, आणि तरी आणि ती चटक लागते कारण त्यांनी तशी सोय केली. तर धुरंधर सिनेमावर मला रिव्ह्यूज वेगवेगळे आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी ते त्याला सिनेमाही बघितलेला नव्हता पण तरी ते बडबड करायचे. त्याच्यानंतर सुरू झाल्यानंतर मलाच आश्चर्य वाटलं की आज किती गल्ला जमला अच्छा कलेक्ट हे सुद्धा बघायला लागलो. म्हणजे ती अशी सहज चटक लागते की मी खरं तर असं बघत बसत नाही पण मी ते बघायला लागलो. तर हा सध्या गंभीर प्रश्न आहे माहिती आहे की चटक लावण्याचा तो म्हणजे भलत्या सलत्या गोष्टी. मूळ जे प्रश्न आहेत ना त्याचा विचार करत नाही, नको त्या गोष्टीचा विचार करतात. हो, हे खरं आहे. आणि ते पाकिस्तान मधल्या लोकांना काय वाटतं, भारताने हो. काय केलं, त्याच्याबद्दल विचार करत बसतात. काय बावळटपणा. पाकिस्तानमधला गँगस्टर, त्याची हो. story. हो, किंवा पाकिस्तान मधलं कोण काय म्हणालं कशाबद्दल ते पाकिस्तानचे आणि ते असं त्यांनी ते छोटे छोटे व्हिडिओ काढलेले असतात. क्लिप काढतात ते. हा, काढतात ते. आपल्या देशातला जो मेजर आहे हा. त्याने काय केलं ही गोष्ट एका साईडला, तिथे त्या कोण गँगस्टर आहे त्याच्याबद्दलच जास्त हो, reels येतात. हो, हो. तर हे असं नादाला लावणाऱ्या फार गोष्टी आहेत त्या. आणि त्याच्यापासून तुमची गोष्ट वेगळी, तुम्हाला काम असतं तुम्हाला काम काहीच नाही ना ते. तर त्यावेळेला असं जर कुठे भरकटत गेलं ना तर फार अवघड होतं ते. काय तसं करण्यापेक्षा आपल्या ट्रेकला आलेलं ते बरं. हा, बरं आहे ते. शारीरिक आणि मानसिक दृष्टीने पण चांगलं हो, आहे. हो. हे तुम्ही लहानपणापासून येता काय बदल जाणवला याच्यामध्ये तुम्हाला ट्रेकमध्ये? हाय तसाची वाट आहे का काय इम्प्रुव्हमेंट केली आहे का काय? खरं सांगू ना, अरे मला काय करायला वाटलं ना की आपण फार वर्ष जगणार नाही हे बरं आहे ना. त्या एके दिवशी ते खोडरबर कसं किंवा पेन्सिल कशी घासून घासून बाळ लहान होते तसं ही वाट किती किती झिजते. 2 कारण आहेत, म्हणजे पाण्याबरोबर पावसाळ्यामध्ये दगड पडतात हे एक दुसरं कारण झालं. आपल्याला आता वाटेत पडलेले दगड दिसतात ते, म्हणजे ठिसूळ आहे ते. एवढा ट्रॅफिक, म्हणजे एवढे लोक येतात जातात तर त्याच्यामुळे तो चक्क झिजत चाललेला आहे. पूर्वी एवढी सोपी वाट नव्हती, ओके. एवढी सोपी वाट नव्हती. आणि जेव्हा वाट जी होती का? वाट केलेली आहे ती वाट जी केलेली आहे ना तर ती म्हणजे ती फारच सोपी झाली काही वर्षापूर्वी. तेव्हा लोकांनी शॉर्टकट केला की आता ना आपण डोंगर चढायला आलोय, इथे आता डोंगर राहिलाच नाही, ती अशी वाट झालेली आहे घाटाची. तर म्हणून मग त्यांनी शॉर्टकट केला. तर शॉर्टकट सुद्धा किती झिजलाय बघा ना तो. अरे गाड्या वरती जायला रस्ता कधी झाला? नाही, तो ते टीव्ही टॉवर 72-73 मध्ये टीव्ही आला ना तो, दूरदर्शन केंद्र सुरू ओके. झालं तर तेव्हा ते केलं. त्यावेळेला ना एन्व्हायरमेंट किंवा हिस्टॉरिकल मॉन्युमेंट जपायचे वगैरे अशी काही आयडिया नव्हती. आता चालत नाही त्यावेळेला, त्यांनी तर लावून टाकलं. आता उलट झालंय, आता ते टुरिझम, हो, म्हणजे एक रस्ता रोपवे. इथून एक सगळी झाला. भारतात सगळीकडे रोपवे आहे. ओके आहे. रायगडला रोपवे आहे. हो, इथेही करायचंय, काम चालू आहे ना रोपवेचं ते. चालू. सगळीकडे रोपवे आहे ते. तर कारण टुरिझम, कारण काय, लोकांना एम्प्लॉयमेंट पाहिजे. हा नाही काहीतरी लोक बघायला येतील. हो, आणि नागरिक म्हणजे शहरातल्या नागरिकांना पण कुठेतरी जायला जागा पाहिजे, ही पण एक रिक्वायरमेंट झाली. बघतो ना किती फॅमिलीज येतात ते. हो वयस्कर लोक आता कोणाला चढता आहे अनुभवता येणार नाही. हो, लेडीज म्हणा म्हणजे असे लोक आहेत की त्यांना गाडी पार्क करून सुद्धा त्या पायऱ्या चढून वर जाणं अवघड होतं ते. है ना? मग चला रोपवे करू त्यांच्याकरता. आता वयस्कर लोकांसाठी खालनं रोपवे केलं त्यांना सगळंच बघता येईल. हा, सगळं बघता येईल ते. तर हे जे होत आहे ना त्याच्यामुळे शेवटी ते म्हणजे पिकनिक स्पॉट आपल्याला हा पिकनिक समोरून स्पॉट दिसतोय. झाला असं जाणवतं म्हणजे. नाही. नाही, तो पलीकडे आहे. तो तानाजी कडा कडा पलीकडे आहे तो. हा जो इकडे आहे ना, हा सगळा पुण्याकडचा भाग आहे. तो बेसिकली म्हणजे तासून तयार केलेला आहे. ऍक्च्युली तो नॉर्मल डोंगर होता तो, तासून तयार केलेला आहे या बाजूचा. आणि तिकडे म्हणजे राजगडच्या बाजूला म्हणजे समजा दक्षिणेकडे जाणारे जो डोंगर आहे, जसा हा इकडे येतो समजा उत्तरेला, तसा तो दक्षिणेकडे जाणारा जो डोंगर आहे तिकडे पण ते झुंजार बुरुज केलेला आहे तो. पण त्या तिकडचं टोक आणि इकडचं टोक म्हणजे तुम्ही गेला बघितलं. कलावंतडीचा बुरुज, सगळं. तर तिथे नॅचरल तो कडा होता तो.
कलावंतीचा का? नाही, तानाजीचा चढून आला तो. ओके. हो. तो नॅचरल होता तो. डोंगराचंच त्यामुळे तिथे म्हणजे तटबंदी वगैरे किंवा पहारा वगैरेही विशेष नव्हता तो. त्यामुळे तो तिकडनं चढून आला तो. तर मोठा किल्ला आहे, महत्वाचा पण आहे तो. महत्वाचं आहे. अं, हा, म्हणजे पुण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, राजगडच्या दृष्टीने. कोकणाची एंट्री आपल्या कोकणामध्ये जर उत्तरेकडून कोण आलं त्याला जर कोकणात जायचं असेल तर हा किल्ला हा पहिला म्हणजे मध्ये हा इथून सुरू होतो, पण त्या काळामध्ये ह्याच्यानंतर राजगड ना, म्हणजे हम्म. सिंहगडवरनं राजगडवर राजगड चालत जवळ. जाता येतं असं आहे ना, ते राग आहे ते. तर राजगडच्या संरक्षणाच्या दृष्टीने पण हे महत्वाचं होतं ना, कारण इकडनं देशावरनं जर कोणी आलं सैन्य तर हा महत्वाचा होता ना. तर तसा महत्वाचा होता. आणि बाकीचे जे काय अशा ज्या छापा मारण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिवाजी महाराजांनी स्वतः केलेल्या आहेत. ही एकमेव गोष्ट अशी आहे की तानाजींनी केलेली, म्हणजे त्यांच्या सहकार्याने केलेली. नाहीतर आता नाही का ते लाल महाल, त्याच्यात त्यांनी छापा मारला रात्री वगैरे, असल्या ज्या गोष्टी आहेत ते स्वतः करायचे नाही, धाडसाच्या गोष्टी. पण हा इतका तयार माणूस होता, त्यांनी पण केलं राव ते. फार थोडे सैनिक होते आणि वर जवळजवळ 300 होते आणि यांच्याकडे काहीतरी 60 वगैरे होते फक्त ते. ओके. तिकडनं चढून आले कड्यावरनं, आतून दरवाजा उघडला, आले लोक. झालं. गड जिंकला. नाही, पण तानाजी मेला. तानाजीला मारलं, मग लोक पळून जायला लागले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ना, दोर तोडून टाकले जातो, उड्या मारा, उड्या मारून मारा, नाही तर लढून मारा. शेवटी लढले आणि कल्याण दरवाजा शेवटी खोलला. बोलला तेव्हा ते आत आले. शेवटी शेलर मामांनी मारलं. एक माणूस मला चढताना भेटला. तर आता तुम्ही जसं विचारलं तसं मी पण विचारलं, किती वय आहे तुमचं? दोघं जण होते. आम्ही दोघेही शेलार मामा आहोत. म्हणजे शेलार मामा काहीतरी 75 का 78 वर्षाचे होते ना. आम्ही शेलार मामा आहे. तर या वयाचे लोक येतात. मी स्वतः म्हणजे डॉक्टर अकील खान म्हणून आहेत, ते पण सर्जन आहेत, पेडियाट्रिशियन आहेत ते, पण सर्जन आहेत. 85 वर्षाचे आहेत ते. त्यांच्याबरोबर मी पण चढलेलो आहे. आणि ते ते इतके झपाझप चढतात, त्यांना काय वजनच नाही आहे म्हणजे. आणि ते ट्रेक करतात नाही, ते फक्त सिंहगडावर ऍक्च्युली ते खूप दिवसात नाही आले, पण नाही तर ते सगळीकडे ट्रेक करतात ते. तर असे लोक आहेत ना ते. आम्हाला पहिल्यांदाच मीच भेटला म्हणून मी तुम्हाला विचारलं आवर्जून तुमचं वय किती. ऍक्च्युली पुणेकरांचंही वैशिष्ट्य आहे ते, की इथे खूप सिनियर सिटी, या ज्या बस येतात ना, या बसमध्ये ना मेजॉरिटी असते सिनियर सिटीजनची. आम्ही घेताना ना आम्हाला सिनियर सिटीजन कोणीही भेटलं नाही. जाताना तुम्ही दिसला, बरेच जण दिसायला लागले. नाही सिनियर म्हणजे मी 60च्या पेक्षा जास्त म्हणतोय ते. पहिल्यांदा तुम्ही दिसला, तुमच्यानंतरच 3-4 जण दिसले आम्हाला. ते असे रेग्युलर येणार आहेत, ते संध्याकाळी येतात. आम्ही त्या एका माणसाला म्हणजे विचारलं की आता तुम्ही म्हणजे माघारी कसं जाणार, किती वेळ? ते म्हणले की आम्ही लगेच चढून लगेच माघारी घेणार. पुणे दरवाजाला फक्त ट्रेक साठी येत की बाबा यायचं, पुणे दरवाजापर्यंत यायचं, लगेच माघारी करायचं. नाही, ते काय होतं ना, की ती चढण्या उतरण्याची जी ऍक्शन आहे ना, तर ते आपण असं केलं ना की आपल्याला एक वेगळा हुरूप येतो, जाणवत होतो हुरूप आलेला. चला, आजच्या दिवसासाठी अरे 6 वाजले. तर आता तुम्ही तुमची ओळख करून द्या ना. माझं नाव अरे थांबा, मी माझी ओळख नाही करून दिली. मी नेहमी कसं करतो, स्टाईल पाहिजे ना, युट्यूब व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर असं मी माझं नाव सांगतो. तर हे 2 माझे मित्र आहेत, आज सिंहगडावर भेटले आणि ते मला म्हणाले की चला तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही पण जॉईन होतो. त्याप्रमाणे ते जॉईन झालेले, तर आता त्यांची ओळख करून देऊ. माझं नाव अक्षय गायकवाड आणि मी सध्या UPSCची MPSCची पण तयारी करते आणि पार्लरला मी आता जॉब पण करते. हो, आणि 17 नंतर आज पहिल्यांदा आलेला. 2017 कसं वाटलं? बरोबर आलेलो आणि त्यावेळी फार मजा आलेली. 2017 नंतर आज आम्ही दोघं इथे आलेलो आणि फार मजा आली. 2017 सगळे आमचे क्षण, आमच्या कॉलेजचा ग्रुप वगैरे आम्ही आलेलो. आज सगळ्याची पुन्हा उजळणी झाली आणि त्यावेळी फार मजा आलेली. आजही फार मजा आली आणि त्यांची त्यावेळेची आठवण काढूनही फार मजा येते. म्हणजे सॉर्ट ऑफ गेट टुगेदर पण झालं आणि ट्रेक पण झाला. माझं नाव सूरज पाटील. आम्ही दोघं आमच्या 7-8 जणांचा 10 एक जण आम्ही आलो होतो 2017 साली.
जाताना जी सगळ्यांची त्यांची आमची सगळी आठवण आम्ही त्यांची आठवण घेऊन आलो. त्यांची आठवणी प्रत्येक स्पॉटवरती आम्हाला लक्षात इथे काय काय झालं होतं. मागच्या लास्ट टाइमला आम्हाला काही कारणास्तव खाली येता आलं नव्हतं. बट यावेळेस मी निश्चय केला होता की आम्ही येणार खाली खाली जाणार. व्हेरी गुड वरती व्हेरी गेल्यावर गुड खाली चालतच येणार. व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यामुळे आम्ही जाता जाता आम्हाला वाटत काका पण दिसले. काकांना मी विचारलं काका तुमचं एज काय. काकाचं वय ऐकून आम्ही थक्क झालो. म्हणून मी एकदा दोनदा काकांना विचारलं काका तुमची बॅग वगैरे घेऊ का नीट जमतंय का धरायला. काका बोलले काही टेन्शन नाही तुम्ही बिंदास राहा. सवय असून ट्रेक करणं आणि कंटिन्यू येणं म्हणजे फार रेअर गोष्ट आहे की आजकालच्या म्हणजे तरुण पिढीला पण एवढं जमत नाही एवढं ते काका करतायत. हे पण तुम्ही पण म्हणजे आता तुम्ही नोकरी पण करता UPSC ची पण तयारी करता म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला वेळ कमी पडत असेल तो पण तुम्ही आज मुद्दाम वेळ काढला या करता तर ही पण चांगली गोष्ट आहे ना ते. आणि ऍक्च्युली हे असे जे फिजिकल एफर्ट्स आहेत त्याच्या कारण तुमचं सगळं बुद्धीचं काम आहे ना तर मेंदू तल्लख होतो असंही म्हणतात बरं का लोक ते. काय दोन्ही असतं फिजिकल दोन्ही घेऊन जात तसं काय. हो गेले मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस हो दोन्ही होतो तो. पण पाहिजे आणि तुम्हाला तो खूप आवश्यक आहे तो. हे ट्रेक केलं ना फिजिकल फिटनेस पण येतो आणि मेंटल फिटनेस पण येतो. हो गेले व्हेरी गुड. चला 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 अंधार होण्याच्या आत आपण बोललेलो आहोत व्हिडिओ संपवलेला आहे. चला थँक्यू चला, thank you थँक्यू व्हेरी मच थँक्यू पुन्हा भेटू. भेटू. धन्यवाद. तर मी दर शुक्रवारी येतोच तुमच्याही कधी आम्हाला मनात आलं तरी या. शुक्रवारी यावं लागेल. हा शुक्रवारी जर वेळ झाला तर मी आहे समजा भेटू आपण. भेटू या बाय.